BMW येणार आहे आता दुसरी. कोणता व्हेरियंट आहे? ब्लॅक व्हेरियंट येणार आहे BMW. आलोय नाही का शोरूम मध्ये. आता चाललंय तिकडे पेपर वर काय कागदावर ते रेगाटे रंगरंगोटी करतात नाही. मी तर गाडीशी खेळतोय नाही. हे बघा, बंद चाल असंच टाइमपास आहे माझं आयुष्यभर. दुसरं काय आहे मला. कागदावरती रंगरंगोटी करून झाली, म्हणजे साईन वगैरे करून झाली. आता आम्हाला पाठवलंय खाली जावा, खाली गाडी भेटेन तिथं त्यानं फॉर्म द्या त्यांना. त्याच्यामुळे आता आलोय नाही का खाली. आता बघू याच्यात गाडी गर्दी तर एवढी आहे ना दिवाळीच्या दिवशी. उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग असा सीन झालाय नाही का आमचा. आलो होतो गाडी घ्यायला, पण हा भाऊ गाडीच्या याच्यामध्ये काय हार बीर घ्यायचं सगळं विसरला. आता काय करणार. चाललो परत हार घ्यायला. पेट्रोल भरायला पैसे नाही. तीन रुपये बॅलन्स, अकाउंट बॅलन्स नाही का. तर मित्रांनो हार घेतला. हार होता 400 रुपयाला नाही का. पण कसं आहे, आपण गरीब माणसं आहे, मिडल क्लास लोक बार्गेनिंग करायचं कुठंच सोडत नाही का. मग 400 रुपयाचा हार 250 रुपयाला घेऊन तसं माझा मित्र आहे नाही का, म्हणून दिला. नाही तर मग म्हणला असं हे जा घ्यायचं तर घेण्यात नव्हतं. इथं चाललो घरी जाऊन पेढे खातो, पुरणपोळी खातो. बापरे लय भूक लागली, लय डेंजर. घरी जाता नाही का मध्येच प्लॅन झाला. म्हटलं विचार केला जरा, म्हटलं BMW घेतली आपण, एवढं शांततेत उद्घाटन कसं काय. म्हणून फटाके घ्यायला चाललोय. डायरेक्ट माळ आणतो आता 1000 फटाक्यांची. 1000 फटाक्यांची माळ घेतली. फुल दिंगा तर डायरेक्ट फटाक्याची माळ लावतोय नाही का. आई शपथ. कसं आहे, सब धुआ धुआ कर दूंगा. तर मित्रांनो कसं आहे, मग डायरेक्ट हॉटेलमध्ये दिसलो ना मी. भाऊच्या आता बर्थडेची पार्टी, सॉरी गाडी घेतली त्याची पार्टी, बर्थडेची नाही. मग आता चिकन मागवतो मस्त भाई. आली आता ऑर्डर. आता चिकन खाऊन घेतो नाही का. एक नंबर. फक्त ना कोणी नजर लावू नका मला, नाही जुलाब होतील. नाही तर सकाळ सकाळ पळावं लागेल मला टॉयलेट मध्ये. जेवण वगैरे करून झालंय. आता निघतो मस्त बाई हॉटेल मधून घरी जाऊन झोपतो. निघतो जिमला भेटतो आता डायरेक्ट. कसं आहे दिवाळीच्या सुट्ट्या आहे, यांना पण फटाके वगैरे वाजवायला नको का. मी पण जरासे फटाके धामधूम फोडतो. लय वेळ झाला नाही का, घराच्या बाहेर निघालोच नाही. वेळ म्हणजे आता रात्रच झाली. डायरेक्ट रात्रीच घराच्या बाहेर निघालोय. काय करू, दिवसभर झोपलो होतो लय घरात. सुट्ट्या लागलाय, काम नाही काय नाही, झोपून राहिलो. रात्री लय जागा राहतो नाही का. आता चाललोय बनेश्वर महादेव मंदिरात आरतीला गेल्यावरती भाई मन एकदम शांत मोकळं. आहा एक नंबर पीस भेटतो, पीस. मला भूक लागलेली आहे. बोल ना. आता नाही लागली भूक बाळ. मंदिराचा प्रसाद खाणार आहे मी, मग माझी भूक भागत. तर मित्रांनो आरती झालीये. आहा काय छान वाटलंय, मस्त एक नंबर. महादेवाच्या चरणाशी विलीन होऊन खूप छान वाटलं. मागून कोण लाईट टॉर्च मारतो. आरती झालीये. आता चाललोय मी कपडे घ्यायला. काल तुम्ही बोलले होते दिवाळीचे तेजस तू कपडे घेतले का नाही. बघतो जरा गावातल्या 4-5 दुकानात फेरफटका मारतो. नवीन स्टॉक काय आहे का, आवडतंय का नाही बघतो आणि मगच घेतो कपडे. नाही आवडलं तर कशाला घेऊ. मग तुम्हाला जर बायको नाही आवडली तर करता का तुम्ही बायको. नाही ना, मग तसंच आहे माझं पण. आलोय ट्रेंड्स मध्ये नाही का कपडे घ्यायला. बघतो आता दिवाळीसाठी जे मला सूट होतंय ते घेतो. अशी शर्ट हो का काळी बिळी, आधीच काळा आहे त्याच्यात डांबर दिसायला. तेजस कशाला गाड्या मोडतो कपड्यांच्या. घ्यायचे नसेल तर कपडे नको ना घेऊ, गाड्या तरी नको मोडू. आपल्या तळेगावात आहे ना नगर परिषदेचं उद्घाटन होत. आम्ही लेट आलो. असं काही कार्यक्रम चालू आहे नाही का. कार्यक्रम बघू आणि मग नंतर घरी. स्वर्ग माझा शुभ छत्रपती झाला ग बाई ग. लय भूक लागली. कपडे घ्यायचं तर राहूनच गेलं आईच्या गावात. असं आम्ही व्हेजिटेरियन हॉटेलमध्ये आलोय, म्हणजे डायरेक्ट नाही का व्हेज भेटायला पाहिजे. दादा चालू आहे ना ब्लॉग आहे ब्लॉग. मी आता घरी जातो, मस्त पैकी झोपतो आणि तुम्हाला सगळ्यांना भेटतो उद्याच्या ब्लॉग मध्ये. गुड नाईट पप्पी.